हळदीने उठा अहो काय सांगायचं मावशी मी कसली चंद्राची कोर आणि असला काळा नवरा माझ्या नशीब दिलाय मी म्हणते ह्याच्यापेक्षा ह्याच्या आपल्या बामण बावर नाही दिला अरे वा कसा नुसता देवांकर विठ्ठल रुक्मिणी हक्का काढला आहे पण कसं का असं आपल्या पदरात घेतलेला बरा हळद वाटणे वाटीला पाटा अवगुणाचा ना बरा हळदी काका हो काका काका थँक्यू माझ्या थँक्यू आणि लग्नाला चला हो माझ्या हळद वाटणी वाटीला पाटा नागबा नवरा नागवी नवरी दोघे बैसले चराचरी नागव्या नवऱ्याने नागवी नवरी बेदली कोण हा नागवा नवरा आणि कोण ही नागवी नवरी तर एकदा आपला आत्मा निघून गेला तर कुठल्याही प्रकारचे कपडे नसतात म्हणून आत्म्याला नागवा नवरा आणि बुद्धीला नागवी नवरी म्हटलेलं आहे नागवा नवरा नागवी नवरी दोघे बैसले चराचरी बामन बोळा ए बामन बोळा नाही बघू नको बिष्टी बिष्टी लागली अरे बाबा रे बाबा हे बाबा हे काका वरदारी बघते माझ्याकडे अरे बाबा रे बाबा आणि हे जन माझे लगीन चला नवरदेवाचे मामा नवरदेवलीचे मामा दोन मामा चला पण दिशेने मामा उठा दोन मामा चला नवरदेवाचे मामा आले का मामांचा थोडक्यात परिचय सांगता का तुम्हाला देवांकर हा नवरदेव दोन्ही मामांचा मी थोडक्यात परिचय करून देते हा दिस इज माय मामा हा मुलींनो दिस इज माय मामा आणि दिस इज माझ्या नवऱ्याचा मामा अरे वा हे नवरदेवाचे मामा दिसतात का मुलींनो नाही दिसत पुढे या हे मामा इकडे या पुढे या कमॉन 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 मुलींनो हे नवरदेवाचे मामा कुठे आहेत माहितीये का तुम्हाला कुठे सांगू का हा हे ना सध्या फॉरेनला असतात फॉरेनला फॉरेनला काय करतात फार मोठा बिझनेस आहे यांचा असला कसला बिझनेस आहे पण वेळात वेळ काढून हा हे दोन्ही मामा हा या लग्नाला आवर्जून उपस्थित राहिली हा त्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद हे धन्यवाद म्हण धन्यवाद 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 हा नवरदेवचे मामा काय करतात सांगू का मुलींनो हा ते ना सध्या हा फॉरेनला सध्या काय करतात फॉरेनला काय करतात सांगू का सांगा ना सध्या हा फॉरेनला हा मामा सांगू फॉरेनला बघा सांगू का मुलींनो नवरदेवचे मामा हा सध्या हा फॉरेनला काय करतात सध्या हा सांगू का सांगा ना नवरदेवचे मामा हा सध्या हा फॉरेनला हा चपल्या सांगायचं काम करतात अरे वा मोठा बिझनेस गो 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 नमस्कार मामा हा मुलींनो हे पहा आता यांची काय कारवाई नको का का माझे मामा आहेत. हा बरोबर आहे का
आता हे मामा कुठे असतात तुम्ही विचारलेच नाही मुलींना. कुठे असतात? सांगू का? हा. हे सध्या दुबईला असतात. दुबईला काय करतात? त्यांचा पण काम मोठा बिझनेस आहे. कसला असला बिझनेस? आमचे मामा हा. आणि मामी आलेत का? आलेत का? आमचे मामा आणि मामी धंद्यामध्ये इतकी बिझी असतात हा. की आमच्या मामींना डोकं वर करायला सुद्धा वेळ मिळत नाही. असला कसला धंदा आहे? त्यांचा हा. माझे मामा हा. सध्या हा. मुलींनो हा. सांगू का काय करतात? हा. सांगू का? हा. माझे मामा हा. सध्या हा. दुबईला. हा. महाराजांनी काय सांगितलं? फुग्यावर केस. एक केसा फुगवण. ते मला म्हणायचं होतं फुग्यावर केस केसा फुग केसा फुगव. असं आहे का? मला वाटतं फुग्यावर केस. नाही उलट सांगतो. मागाशी महाराजांनी काय सांगितलं? महाराजांनी काय सांगितलं मगाशी? फुग्यावर केस. असं आहे का? हा. म्हणजे केसा फुग. हा. नमस्कार काका. नमस्कार काका. नमस्कार. हे का काय करा अनुभव काय दिलो काका? तुम्ही आतापर्यंत किती लग्न लावली? हजारो लग्न लावली म्हणजे 1000 जणांचं वाटून केलं बघा काका. पण काका लग्न लावताना तुम्हाला आतापर्यंत 71 मुलीने प्रश्न विचारलाय का? एक प्रश्न विचारू का तुम्हाला? हा. हा. विचारू? विचार. मुलींना विचारू का काकांना? कारण लग्न लावायचंय माझं. काका हा. विचारू? बाजू का? मुलींना काय? ही नारदाची गादी आहे. या नारदाच्या गादीवर चपल्या घेऊन येऊ नये मी म्हणून काकांना म्हणले की पायात पाडले आहेत का? तुम्हाला काय वाटलंय? नाहीत ना? पादुका कोणता परिसर? गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेश्वरी महाशूर नदी प्राता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलये समुद्र सरिता सूर्यासना शुभ मंगल सावधान भाग्याचा दिन जीवनात येवता या मंगली येते हो लग्न झालेलं आहे आता परंपरेप्रमाणे मावशी परंपरेप्रमाणे आता या ठिकाणी नवरदेव मुलगा नवरी मुलीच्या गळ्यात हार घालत आहे. नवरदेव मुलाने नवरी मुलीच्या गळ्यात हार घातल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या.
मामा बसा खाली. सप्त मामाचा मामा मंडळी खाली बसून घ्या. काय वाजवा. आता या ठिकाणी नवरी मुलगी नवरदेवाच्या गळ्यात हार घालत आहे. नवरी मुलीने नवरदेवाच्या गळ्यात हार घातल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. नवरदेवाला हार घातला का काकाला घातला? रॉंग नंबर लागला काय? मला वाटतं हेच नंबर आहे. असू द्या माझ्या शेजारी येतात. असू द्या. होय. माझ्या शेजारी आहे. कावळ्याची बोलणी केला आहे. चला आता लग्न झालेलं आहे. परंपरेप्रमाणे आता इथं नाव घेण्याचा कार्यक्रम चाललाय. घेऊ दे का नाव? हा हा. घेऊ दे का? दरबारी हो केरबरी स्पीकरवाला कसं बघते बघितलं. हा कारभारी हो कारभारी नाव घ्या. हे दात फळतील नवरदेवाचं. कसं आहे माहिती आहे का मुलींनो? महिला वर्ग आत्तापासून रेटलं तर बरं आहे. आता थोडं आवड जातो. घ्या ना घ्या. आता नाही ना या पटकन ठेवायचं. सासू बसले आईस पॅलेस. सासू बसले आईस पॅलेस. आरचे माझे कावळ्याचे म्हैस. अरे वा. मावशी पण सांगा. मला वाटलं गरीब आहे काय म्हणते. सासू बसली आईस पेस आणि आरची माझी गवळ्याची म्हैस. खरं सांगा मावशी. कोण इथं माझ्या आईसारखा आहे, कोण माझ्या बहिणीसारखा आहे, कोण माझ्या आजीसारखा आहे. खरं सांगा मावशी मी काय म्हशीसारखी दिसते का? नाही 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 चुकूनही नाही. एखाद्या रेडीसारखं म्हणलं तर ठीक आहे. मला सांगा मी जर म्हशीसारखी दिसत असती ही तर मी पोरं बघतात त्यात काय नवल नाही. त्या पाठीकडे म्हातारी शिवाच्या समोर कोर बघते. मुलींना खरं सांगा मी कशी दिसते. मी दिसते का नाही मारुती करवानी. मी दिसती मारुती करवानी. नवरदेव दिसते 3 चाकी टमटम. पण कोडं एवढंच पडले नाव ह्यांचं घेऊ का काकाचं घेऊ. सर्वांनी तुमचं नाव काय म्हणलं हो? तुम्ही माझं नाव का विचारती. लग्न जितकं गडबडीत जमलं ती नवरदेवाचं नावच विचारलं मला. नाव काय तुमचं? रमेश सणस. बरं झालं पाहिजे मग तुळं. कसं काय? माझ्या पहिल्या बी मालकाचं नाव रमेश सणस होतं. अरे पहिल्याच लग्न असल्यामुळे थोडी लाज वाटते. नाव ह्यांचं घेऊ का स्पीकरवाल्याच घेऊ? नाही ह्यांचंच घे. त्यांचंच नाव घेते. समोर होते एवढी दिवसदा पेढा. समोर होते एवढी दिवसदा पेढा. मी गवड्याची म्हैस. अजूनही घे ना मोठं. रुंजून आता खिडकात पाहते खिडकीला 3 तारा. आणखी त्याला गोंधळ 12. सुपारी कापते करा करा पान खाते करा करा ती कोणाला व्यापारी तिथे सुपारी काढते जाते 12 व्यापाऱ्यांना हंडा पाणी करते गंगेच वाडावंती भिंगेचा. वाड्यात वाड्या 7 वाड्याला 7 दरवाजे 7 दरवाजे 7 कुलप. 7 कुलपाची होते मी किल्ली. भोगवटे देवखोली ती खाट खाटवती. गादी होती. उशी होती. बशी दुधात पडली माशी. आमचा हे कॅमेरावाला गेला काशी ह्याच्या नावावरती येणारी एखादं इंग्लिश घे ना. इंग्रजी बोललो घे ना. माझं शिक्षण काय कमी झालं नाही तुम्ही विचारा. किती झाले? महाराज किती झाले विचारा. किती झालं? सांगू का? अजून जर 2-3 वर्ष शाळेत गेले असते मुलीनो. अजून जर 2-3 वर्ष शाळेत गेले असते ना रेग्युलर नक्की पहिली पास झाले असते. दिशेच करलं ज्ञानोबा तुकोबाचे दोन्ही चरण माझ्या हृदयात धरलं. दिशेच करलं ज्ञानोबा तुकोबाचे दोन्ही चरण माझ्या हृदयात धरलं. चपळात चपळगात हरणांची आणि सेवा करते बसलेल्या सर्व माऊली भक्तांच्या नारायणपूरच्या भक्तांची. खास यांच्यासाठी घेते स्पीकरवाल्यासाठी. म्हणून घेऊ का? नवीन नाव घेते. नवीन
मुंबईत प्रसिद्ध बीच आहे एक, त्याचं नाव आहे जुहू. मुंबईत प्रसिद्ध बीच आहे एक, त्याचं नाव आहे जुहू. आणि आमच्या साऊंड सिस्टीम वाल्याचं नाव घेते कमळ्या बोले. सुरतेचे मोती गुल्हा वसोडे, सुरतेचे मोती गुल्हा वसोडे, या राजा केलेले नाही. अहो एका जनार्दनी समरस झाले आणि तोरस येथे नाही. मावशी आपल्याला बुका म्हणते का? रत्नासारखी जगले आणि चमने माझे आणि रत्नासारखी विठाला 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 विठाला. सगळ्या जगा पाया पडलं होणार नाही आपल्याला. आपण सगळ्यांच्या हितूनच पाया पडलो. बरोबर आहे का? विठाला विठाला